श्रीराम सेना कर्नाटककडून व्हॅलेंटाईन डेला विरोध। गेल्या काही वर्षात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची पाश्चात्य कुप्रथा भारतात वाढत चालली आहे। पाश्चात्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी अनैतिकता याच्या गर्तेत ओढली जात आहे। व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्य घडल्याची अनेक घटना समोर येत आहेत। तसेच या दिवशी होणाऱ्या पार्ट्यातून युवक युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थाचे प्रचंड सेवन इतकेच नव्हे तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। तसेच या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहन चालवणे असे अनेक प्रकार समाजात घडतात। काही धर्मार्ध युवक युवतींना खोटी नावे सांगून त्यांना लव्ह जिहादच्या विळख्यात ओढून घेतात। तसेच धर्मांतर करणे असे अनेक प्रकार समाजात होताना पाहावयास मिळतात। या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी श्रीराम सेना कर्नाटक अशा विविध आध्यात्मिक समाजसेवी संघटना सोबत घेऊन याला विरोध व भारतीय प्रथांचे पालन करण्यासाठी आवाहन करण्यात आले। यावेळी निप्पाणी तहसीलदार ऑफिस व निप्पाणी शहर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले। निवेदन देताना अमोल चेंडके, संतोष माने, निगोंडा पाटील, विशाल मोहिते, बबन निर्मळे, आतिश चव्हाण, अजित पारळे, गौतमेश तोरसकर, महेश मठपती, उदय पाटील, संतोष मोरे, दीपक बुधिहाळे, सुयोग कल्लोळे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले व व्हॅलेंटाईन डेवर बहिष्कार घालण्यात आला। केजीएन क्राईम न्यूज रिपोर्टसाठी निवेदिका माधुरी मेस्त्री यांच्यासह मुख्य संपादक सय्यद अफसर पटेल, निप्पाणी। गेली अनेक वर्ष 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून आपल्या भारतामध्ये एक फॅड आले, तर त्याच्यामुळं अनेक प्रकारचा दुष्परिणाम दिसून आला। तर 14 फेब्रुवारीला काही कॉलेज तरुणी म्हणजे खोट्या प्रेमाच्या नावाखाली त्यांना त्या दिवशी फसवून अनेक अशी डिसाईड लव त्या ठिकाणी निर्माण व्हायला आणि त्याच वेळेला आम्हाला असा अहवाल सापडला की त्या 14 फेब्रुवारीला की गर्भनिरोधक साहित्यांची भरपूर प्रमाणामध्ये भारतात विक्री व त्याला आकडेवारी सुद्धा भयानक समोर आलेली आहे। तर हे काय चालू आहे, तर याच्या पाठीमागे मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे असा आमच्या श्रीराम सेनेचा थेट आरोप आहे। तर ते 14 फेब्रुवारी हे साजरा न करू द्यावं आणि प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारचं प्रबोधन करण्यात यावं। त्याचबरोबर ह्या दिवशी मुलींना इम्प्रेस करण्यासाठी अनेक वाहनं मुलं असं स्पीडमध्ये मारतात आणि त्यामुळे मोठ्या अपघातांचं सुद्धा अनेक उदाहरणं आपल्या समोर आलेले आहेत। त्याचबरोबर अनेक आध्यात्मिक ठिकाणी म्हणजे आपले तीर्थक्षेत्र आहेत अशा ठिकाणी जोडप्याने त्या ठिकाणी थांबून त्या पावित्र्य सुद्धा त्या ठिकाणी भंग होताना आम्हाला दिसत आहे। तर हे सुद्धा हिंदू धर्माच्या दृष्टीने अतिशय निंदनीय प्रकार या ठिकाणी घडत आहेत आणि लव्ह जिहादच्या अनेक प्रकरणं ह्याच 14 फेब्रुवारीपासून सुरुवात होऊन अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुली गायब होणं, त्यांना बळी पडणं अशा प्रकारचे दिसत आहेत। तर त्यामुळे श्रीराम सेना कर्नाटक आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना निप्पाणी भागातून आम्ही आपल्या मार्फत सरकारला आणि सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना कळवू इच्छितो की शाळेमध्ये आपण थेट असा नियमावली तयार करून हा 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजराच करू नये यासाठी आपण प्रयत्न करावेत असे आमच्या भावना हिंदू धर्मियांच्या आहेत। तर ह्या निवेदनाद्वारे आपणाला आम्ही विनंती करतो।